सकाळचे वाजले 7। आज सर्व फटाफट आटपलं आणि निघालोय कामाला जाण्यासाठी। डेली खूप उशीर होतो जाण्यासाठी, 9 साडेनऊ देखील वाजतात आपल्याला जायला, तर त्यावरून बवाल होतो लेट झाल्यामुळे। मित्रांनो, सरळ मार्गे जाणाऱ्या गाड्या आहेत ना, घाटकोपर विक्रोळी या साईडला, त्यांमध्ये गर्दी खूप कमी असते। परंतु या साईडचा जो पट्टा आहे ना, पवई गोरेगाव अंधेरी या साईडच्या पट्ट्याला खूपच गर्दी असते बसांमध्ये। पाच ते 10 मिनिटं आपण स्टॉपला वेट केलं। त्यानंतर 460 बस आली। 460 बस थोडी फिरून येते, आरेतून फिरून आली पण लवकर आली। 8:19ला आपण इथे टच झालो विरवानी स्टॉपला। जर आपण व्हिडिओ वगैरे बनवत असू आणि त्या व्हिडिओमध्ये नॉईज खूप असेल आणि साऊंड आपला म्हणजे आपण जे काय बोलतोय त्याचा व्हॉइस एकदम कमी असेल ना, तर ऑडियन्स मध्येच व्हिडिओ सोडून जाते। त्यामुळे व्हिडिओमध्ये साऊंड प्रॉपर असणं देखील गरजेचं आहे आणि आज तेच झालं। आपण बसमध्ये टेक घेतले 1-2, पण नॉईज खूप येत होता, तर ते प्रॉपर असेल तरच मी हे व्हिडिओमध्ये टाकेन, नाहीतर मग टाकणार नाही। व्हॉइस प्रॉपर असणं देखील गरजेचं आहे, नाहीतर व्हिडिओ तुम्ही सोडून जाल। त्यामुळे प्रॉपरच शॉट घेण्याचा आपण प्रयत्न करतो। आता आपण आलो आहे विरवानीमध्ये आणि इथून जातो आता मी आपल्या वर्किंग प्लेसवरती, काम वगैरे करतो, त्यानंतर भेटूया आपण संध्याकाळी। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट अक्षय आगरे। 5:30 वाजले, थोड्याच वेळात सांजवेल। आज दिवसभर डोळ्यावरती नुसती झोप होती। 8 तास डेली मी झोपतो, पण आज 6 तास झोपलो आणि 2 तासाची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवसभर नुसती झोप येत होती। आपल्या या स्टोरीमध्ये एक किस्सा आठवला आणि तो हिस्सा होण्याच्या अगोदरच तुमच्यासमोर मी मांडतो। बरेच महिन्या अगोदर आम्ही राजगडचा ट्रेक केला आणि राजगडच्या ट्रेकसाठी आम्ही रात्री मुंबईवरून निघालो आणि मॉर्निंगला पुण्याला पोहोचलो। पुण्याला आम्ही स्टेशनच्या बाहेर गेलो तर ऑटोवाल्याला विचारलं, स्वारगेटला जायचं होतं आम्हाला, ऑटोवाल्याला विचारलं तर ऑटोवाला काहीतरी चार्जेस सांगत होता, म्हणून मग आम्ही चालत सुटलो। तर प्रत्येक ग्रुपमध्ये एक जण असतो जो रस्ता आपल्याला दाखवण्याचं काम करत असतो, तसाच संकेत उमने नावाचा एक होता आम्हाला रस्ता दाखवत। तर त्यांनी आम्हाला संपूर्ण बुधवार पेठ फिरवली, त्याच्यानंतर स्वारगेटला घेऊन गेला। मॅपच्या नादामध्ये आम्हाला तो कुठे कुठे घेऊन गेला। हा बघा, हाच आहे तो संकेत उमने। आणि मग आपण पोचलो स्वारगेटला। स्वारगेटवरून मला वाटलं की सकाळ सकाळ बस भेटेल, पण बस होती 7:30 ते 8च्या दरम्यान। आम्ही लवकरच पोचलेलो, त्यामुळे काय ऑप्शन नव्हतं। मग आम्ही ऑटो वगैरे बघितला। ऑटोवाला पण एवढा नमुना भेटला आम्हाला की तो त्याच्या ऑटोमध्ये आम्हाला 4-5 जणांना घेऊन गेला, पण त्याची ऑटोच चढणावरती चढत नव्हती। मग त्याने पुढे कात्रज स्टॉपला सोडला। तो बोलला की इथे बस वगैरे भेटेल, पण असं सुनसान स्टॉप होतं ना, तिथे बस वगैरे काहीच नव्हतं। पोरं बोलली की पुढे आपण चालत जाऊया, काहीतरी भेटेल। मग पुढे गेलो, मग एक डुगडुगावाला भेटला। डुगडुगावाला बरोबर थोडी डील केली, तो 1500 बोलत होता, थोडी डील केली आणि मग तिथून निघालो राजगडला। कात्रज ते राजगड 1.5 ते 2 तासाचं अंतर होतं। 30 मिनिटाचं अंतर कापत आपण पोचलो कात्रज घाटामध्ये। कात्रज घाटामध्ये आमचा अजून एक कॅरेक्टर जागा झाला। डुगडुगा माहिती आहे ना, त्याच्या सीट अशा लांब लांब असतात, तिथे ॲडजस्ट झालो आम्ही आणि तो देखील आमच्या सेंटरला बसला। मग त्याला झोप यायला लागली, जोरामध्ये घोरायला लागलं, तर आम्हाला पण थोडीशी झोप लागत होती, पण तितक्यात आम्ही देखील जागा झालो आणि आम्ही सर्व त्याच्याकडेच बघतोय। मग तो हळूहळू नागोबासारखा डुलायला लागला। सफेरा कसा बीन वाजवतो आणि तो नागोबा डुलत असतो, तसा तो डुलायला लागला। अक्षरशः 10 ते 15 मिनिटं आम्ही तिथे हसतच होतो। असा किस्सा घडलेला झोपेबद्दल। टेक घेत बसलो मी ग्राउंडमध्ये आणि उशीर झाला। संकेत शिव्याच घालतोय मला। त्याला जायचं होतं, कुठलं तरी अर्जंट काम करायचं होतं आणि मी टेक घेत बसलो। झालाय उशीर, 5:53ची ट्रेन पण आपली गुडूप होणार आहे असं वाटतंय। गोरेगाव स्टेशनला मैदानातून आलो आज आणि 5:53ची आपली फास्ट येते आता, तर झटझट चालत चाललोय। वाटलेलं की ट्रेन आता भेटणार नाही, पण अजून ट्रेनचाच पत्ता नाही आहे।
जस्ट मित्रांनो दादरला आलोय. 6:19ची कल्याण आली आपली. आताच आपण नागूरला आलोय आणि जी कल्याण लोकल होती ना त्यामध्ये गर्दी नव्हती. आज संपूर्ण खाली होती. झोप लागली मला आणि कधी नागूर आलं काय समजलं नाही. आता नागूरला आलोय आणि हे बघा हे झाडं आहेत ना, या झाडांमध्ये ना चिमण्यांची चिव 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 चालू असते दररोज. आलो आहे बिल्डिंगच्या इथे आणि भावाची एंट्रॉक इथेच लागलेली आहे. दिवस तर आपला निवांत होता. कल्याण लोकल आपण पकडली, फुल खाली होती, गर्दी देखील नव्हती. आज नागूरला उतरलो आणि मग डायरेक्टली घरी आलो. आणि पप्पाने देखील आज घरी पहिलाच नंबर लावलेला, लवकर आले असते पण घरी. मसाले पुलावची तयारी चालली आहे. मम्मी मसाले पुलाव बनवते. कुकरला भात वगैरे लावलेला, भात वगैरे बनवून झालं. आता त्याला हे देणार, काय बोलतात, फ्राय करणार आहे आता. आता समोरच सिरियल लागले, ठरलं तर मग स्टार प्रवाहावरती लागते. तो खटला खूप दिवस चालू होता त्यांचा. फायनल ते आज काय ते झालंय क्लिअर. ती साक्षी होती, तिला जन्मठेप झाले आणि मधुभाऊ सुटलेले आहे, असा हा खटला होता. दररोज तेच बघत होतो, पण फायनली काय तो निकाल लागला आज. ऑगस्ट महिना खूप खास आहे आपल्यासाठी. ऑगस्ट महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, स्वातंत्र्य दिन देखील आहे आणि गणपती बाप्पा देखील 27 तारखेला येणार आहेत. कोकणातील प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीची आवर्जून वाट बघत असतात लोक. 27 तारखेला गणेश चतुर्थी आहे. जेवायला बसलोय. मसाले भात आहे आपल्या पुढ्यात आणि चवळीची भाजी विथ चपाती. मसाले भात एकदम टेस्टी झाला होता. श्रावणामध्ये अशाच डिशेस आपल्याला खाण्यासाठी मिळणार आहेत जेवणामध्ये. दुपारी देखील मम्मीने हिरवीच भाजी दिलेली होती. कामामध्ये आहे 3-4 जण एकत्र बसतो जेवायला, शेअर करून खातो. तर शेअर करून खाल्ली. त्यांची भाजी मी खाल्ली, माझी त्यांना दिली. श्रावणामध्ये असंच 1 महिनाभर आपल्याला हिरव्या भाज्या खाण्यासाठी मिळणार आहेत आणि जेवणामध्ये व्हेजच असणार आहे सर्व. 1 महिन्याचं श्रावण आहे. श्रावणानंतर मग आपले उपास वगैरे सुटतील. आता वाजलेत बघा 10:30 वाजलेत आणि या व्हिडिओचा मी एंड इथेच करतो. बिस्तरा देखील घातलेला आहे. थोड्या वेळातच झोपू.